हाय अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज द मॉर्निंग ऑफ मकर संक्रांती. सकाळी सकाळी उठली आणि मला पूजा मांडायला घेतली आहे मी. कारण दरवर्षी मी असं करते, पूजा मांडून घेते. माझं दिवसा ऑफिस असं, संध्याकाळी मी आणि माझे हस्बंड रेडी होऊन फोटोज काढतो, लोकांना तिळगुळ द्यायला जातो. ॲटलीस्ट आमच्या फ्लोअरवर आणि जे आमच्या सोसायटीमध्ये महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना आम्ही तिळगुळ द्यायला जातो. ही प्रथा आपल्याकडे सगळ्यांकडे फॉलो होतं. आपण संध्याकाळी तिळगुळ द्यायला जातो. यावेळेस बेबीसोबत गोष्टी डिफरंट आहेत. मला त्याला संध्याकाळी थोडं रेडी करायचं आहे. माझ्या हस्बंडची इलेक्शन ड्युटी आहे, तर ते नाही येणार संध्याकाळी. त्यांच्यासोबत नाहीच फोटोज वगैरे क्लिक होणार. सो आम्ही विचार केला की आपण सगळं ते बोरनांच्या दिवशीच करूया, फोटोज वगैरे सगळं. इथे मी बोळकी मांडून घेते आणि आय एम अप्रिशिएटिंग माय स्किल ऑफ होल्डिंग 5 बोळकी आणि 5 बोटं. त्यानंतर बोळकी याच्यामध्ये जे आहेत ना, ह्या बोळक्यांमध्ये हे मी मागच्या वर्षीच यूज करते, रिसायकल करते. गावाकडे तसं नॉर्मली हे टाकून देतात आणि नवीन घेतात दरवर्षी. इथे मी आणि माझ्या सासूबाईंची पूजा मांडते आहे. यामध्ये मोस्टली सगळं काय असतं, बोरं असतात, ऊस असतो, हरभरा असतो, वाटाणा असतो, त्यानंतर गाजर असतं, तीळ असते आणि ओंब्या असतात गव्हाच्या. सो तर मी म्हणेन की जे सीजनल गोष्टी असतात ना, व्हेजिटेबल्स ज्या आपल्याकडे येतात किंवा ज्या नवीन पिकत आहेत त्यांना आपण टाकून त्याची पूजा करतो. तर मी माझ्या दोन्ही पण मावशींना, म्हणजे स्वयंपाकवाल्या आणि मालेशवाल्या मावशींना विचारून, तर त्यांच्याकडे असं नाही फॉलो करत. आय थिंक हेच आहे एक सोशल मीडियाद्वारे ना आपण एकमेकांच्या कल्चरमधले किंवा भागात डिफरंट होणाऱ्या प्रथा बघू शकतो. आणि माझ्यासोबत ते घडलं आहे, कारण मला खूप आवडतं लोकांच्या, यार इथं असं फॉलो होतं, ते तिथं फॉलो होतं. अलॉंग विथ दॅट आय बिकम अ मदर, आणि मला खूप साऱ्या गोष्टी नवीन कळाल्या आहेत. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये काय फॉलो करायचं, पोस्टपार्टम काय फॉलो करायचं, ॲज अ वर्किंग मदर कसं मला मोटिवेट झालं टू गो बॅक टू वर्क, हे सगळं मला यात